नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRT परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, सेकंड बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांना टेक्स्ट मेसेज किंवा ईमेल आलेले आहे कन्फर्मेशन स्लिपसाठी किंवा अलोकेशन स्लिपसाठी, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा जे नवीन TRTI जे पोर्टल आहे तर ते या ठिकाणी ॲक्टिवेट करून देण्यात आलेले आहे। तर आपण लॉग इन करू शकतो आणि लॉग इन करून आपलं जे अकॅडमी कन्फर्मेशन स्लिप आहे ते आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण खाली कॅन्डिडेट लॉग इनचा दिलेला आहे आपल्याला ऑप्शन आणि लॉग इन इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट। तर आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला कॅन्डिडेटसाठी जे इन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला दिलेले आहे या ठिकाणी। तर त्यानंतर आपण पाहू शकतो आपल्याला रजिस्टर ईमेल ID आणि आपला जो लॉग इन पासवर्ड तयार केला असेल आपण तर तो या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सिम्पली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा एंटर करून आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। तर या ठिकाणी अगोदर आपल्याला लॉग इन करायचा ऑप्शन होता तो या ठिकाणी बंद केलेला होता। तर आता या ठिकाणी ज्यांना ईमेल आलेले आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी जो पोर्टल आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। तर आपला रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड आणि कॅप्चा जो आहे तो एंटर करून आपल्याला सिम्पली या ठिकाणी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण लॉग इन करणार या ठिकाणी कॅप्चा व्हेरीफाय होईल आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरेच ऑप्शन दिसतील, चेंज पासवर्ड, अपडेट बँक डिटेल आणि व्ह्यू पेमेंट डिटेल। आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ऑप्शन दिलेला आहे पोलीस पॅरामिलिटरी अलोकेशन स्लिप। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपला जो कन्फर्मेशन स्लिप आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे। डाउनलोड केल्यावर आपल्याला या ठिकाणी फाईल आपली जी आहे ती ओपन होणार आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो आपला जो ॲडमिशन कन्फर्मेशन स्लिप आहे तो आपण अशा पद्धतीने पाहायचा आहे। आपली पर्सनल डिटेल आहे जी ती या ठिकाणी आपण पाहू शकणार आहे। त्यानंतर आपल्याला ट्रेनिंग सेंटर दिलेलं आहे तर ते ट्रेनिंग सेंटर आपल्याला आपला जो नंबर आहे तो कुठल्या अकॅडमीमध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे त्याचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर नेम दिलेला आहे, इन्चार्ज मोबाईल नंबर दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट दिलेला आहे आणि त्यांचा कम्युनिकेशन ॲड्रेस जो असणार आहे तो ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर अशा पद्धतीने आपण जी कन्फर्मेशन स्लिप आहे ती कन्फर्मेशन स्लिप आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो। आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एक नवीन अपडेट दिलेले आहे व्ह्यू पेमेंट डिटेल। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो थर्ड ऑप्शन दिलेला आहे। तर सिम्पली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण ओके करू या ठिकाणी आपल्याला आपली जी DBT येणार आहे तर त्या DBTचा जो ट्रान्झॅक्शन असणार आहे तो ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। तर नवीन जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी दिलेला आहे TRTI मार्फत। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी अलोकेशन स्लिप आहे ती डाउनलोड करायची आहे आणि आपली जे सिलेक्शन कोणत्या अकॅडमीमध्ये झालेलं आहे तर ते आपल्याला चेक करायचं आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।